नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा असकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. सध्याचे ते पाहता उत्तर मध्य उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा थोडासा जोर आहे, पण दुपार 4च्या सुमारास पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर ह्या साईडला पाऊस पडलेला दिसून येतो आहे. दापोली, सातारा, रत्नागिरी, सांगली परिसर, विजापूर परिसरामध्ये हलक्याच्या पाऊस पडलेले दिसून येते. छत्रपती संभाजीनगर आणि बीड पट्ट्यामध्ये गर्जनाचा पाऊस म्हणजे बऱ्यापैकी मध्यम ते जोरदार पाऊस पडलेला आहे. बाकी सर्वत्र हलका पाऊस दिसत आहे. यवतमाळ साईडला बऱ्यापैकी चांगला पाऊस असा दिसून येते. वाशिम, पुसद वगैरे हलक्या पावसाची नोंद झालेली दिसते. पैठण, छत्रपती संभाजीनगर, मजलगाव ह्या साईडला सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडलेला दिसून येत आहे. आणि इकडे जामखेड, लातूर परिसर हा पट्टा जे आहे, करमाळा वगैरे ह्याच्या हलकासा पाऊस नोंद झालेली दाखवत आहे. पुणे, जेजुरी, खेड ह्या परिसरात सुद्धा हलका मध्यमसा पाऊस झालेला दिसून येत आहे. हाच पट्टा खापोली मुंबईपर्यंत दिसून येतं. आणि चिपळूण, सातारा ह्याही पट्ट्यात पावसाचा जोर अधिक कमी प्रमाणात होता. रत्नागिरी, राजापूर, कोल्हापूर, सांगली पश्चिम भाग, कराड पश्चिम भाग ह्या भागात हलका मध्यम पावसाची नोंद झालेली दिसून येते. आता सध्याचे पाहता मुंबई, नांदेड, इकडे रामगुंडम ह्या पट्ट्यात पावसाचा जोर आता सध्याला आहे. सोलापूर, सांगलीला क्वचित आहे. उद्याच्या भागात किंवा इथून रात्रीतला हवामान अंदाज पाहता या भागात असा पावसाचा जोर असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. समुद्रातील वाऱ्याचा वेग कायम आहे, म्हणजे मध्ये मध्ये हलका देणारे वारे उद्याही दिसून येणार आहेत. आता रात्रीतून पाहायला गेलं तर रात्रीतून दापोली, रत्नागिरी, सातारा, सांगलीचा पश्चिम भाग, कोल्हापूर ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता हे मॉडेल दर्शवत आहे. अकोला, सोलापूर, कलबुर्गी, लातूर, बिदर ह्या भागात हलक्याच्या थेंबा किंवा हलका पाऊस पडण्याची शक्यता रात्रीतून दिसते. लोणार, पुसद, आदिलाबाद, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला हा जो गोलपट्टा आहे या पट्ट्यामध्ये यवतमाळ साईड ह्या मध्यम ते काहीसा जोरदार पाऊस पडेल. गोंदिया, वर्धा, कोरबा, रायपूर आणि अमरकंटक, नैनपूर ह्या साईडला सुद्धा पावसाची हलका जोर असेल असं म्हणजे पाऊस पडेल असं वाटतं. चंद्रपूर, गोंदिया, कापशी, कांकेर ह्याही साईडला क्वचित झाला तर पाऊस होण्याची शक्यता आहे. रात्रीतून चिपळूण, रत्नागिरी पट्ट्यात जास्ती करून पावसाची शक्यता मध्यम ते मुसळधार अशा स्वरूपात पाऊस पडायची शक्यता जास्त दिसत आहे. रत्नागिरी, राजापूर, कोल्हापूरचा पश्चिम भाग, कोल्हापूरपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस पडायची आणि रत्नागिरी साईडला मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. सावंतवाडीपर्यंत, राजापूर, सावंतवाडीला सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे. निपणाचा पश्चिम भाग, बेळगावचा पश्चिम भाग याला सुद्धा गोवा, रेवणा, कारवार ह्यात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता रात्रीतून बनत आहे. पहाटेच आपण पाहता पहाटे 26-27 सेल्सिअस तापमान, साधारणतः 25-27 सेल्सिअस तापमान उत्तर महाराष्ट्रातून आणि दक्षिण महाराष्ट्रातून पाहायला गेलं तर 23-24 सेल्सिअस तापमान कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून दिसत आहे. ह्या मॉडेलनुसार बघायला गेलं तर उद्या अनिश्चित पावसाची शक्यता आहे. तरी पण कोकणपट्टीत मुसळधार आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जोर दिसत नव्हते. आणि तसे तर बघायला गेलं तर या मॉडेलनुसार मुंबई, नाशिक आणि कोकणपट्टीत जरा जोरदार ते मुसळधार पट्टा असं दिसून येतो आहे. पणजीपर्यंत सांगली, सोलापूर, हुबळी, बळ्ळारी, नंद्याळ ह्यात हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे. एकंदरीत घाट परिसर, कोकणपट्टी मुसळधार पाऊस दाखवत आहे. वलसाड, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, जळगाव ह्याही भागात हलका मध्यम पाऊस होईल असं सांगत आहे. दापोली, रत्नागिरी, सातारा, पुण्याचा पश्चिम भाग मुसळधार पावसाची शक्यता दर्शवत आहे. सांगली, अकलूज, विजापूर, बागलकोट, हुबळी ह्याला मध्यम काहीसा हलकाशा पावसाची शक्यता आहे.
रत्नागिरी ते पणजी म्हणजे गोव्यापर्यंत राजापूर वगैरे आहे, त्याचा मध्यम ते जोरदार पावसाची किंवा मुसळधार पावसाची शक्यता हे मॉडेल दाखवत आहे. पणजी ते म्हणजे कर्नाटक, शिर्शी, बेळगाव ह्या साईडला बेळगाव पश्चिम भाग ह्या भागातून सुद्धा कुंडापुरा, मंगळूर मध्यम ते जोरदार पाऊस दाखवते. उर्वरित पूर्व भागात जे राहिलेले जिल्हे आहेत त्या भागातून हलकासा पावसाची शक्यता आहे असं दिसत आहे. त्यात सोलापूर, अकलूज, लातूर, बीड, नगर, नांदेड, बिदर, कलबुर्गी, सांगली, गोकाक, हुबळी, कोप्पल, बागलकोट, विजापूर, रायचूर आणि तिथून पुढं पाहायला गेलं तर जळगाव, मालेगाव, लोणार, अकोला, अमरावती, नंदुरबार हे जे पट्टा आहे म्हणजे आता मी जी नावं सांगत आहे त्यात हलक्याशा पावसाची नोंद व्हायची शक्यता आहे. अमरावती, नागपूर, गोंदिया, पुसद, चंद्रपूर, कापशीपर्यंत. एकंदरीत पावसाचा जोर फक्त पश्चिम घाट परिसरातच जास्त दिसून येत आहे. दुपारचं तापमान पाहायला गेलं दुपार 26-27 सेल्सिअस किंवा 31 सेल्सिअसपर्यंत दक्षिण महाराष्ट्रात दिसून येतं तापमान आणि उत्तर महाराष्ट्रात 33-34 सेल्सिअस काय 35 सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात उद्या बडवान म्हणजे जळगाव, खंडवा ह्या परिसरात थोडासा पावसाचा जोर अधिक दिसतोय.